रविकांत तुपकरांचा इशारा, पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांनाही द्या कर्जमाफी, अन्यथा संघर्ष अटळ। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन शेतकरी कर्जमाफी योजनेतील त्रुटींवर आक्रमक भूमिका मांडली आहे। बँकांनी परस्पर कर्जाचे पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्यावा आणि नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50,000ऐवजी 2 लाख रुपये प्रोत्साहन अनुदान द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे। बँकांनी परस्पर पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीच्या कक्षेत आणावे, नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50,000ऐवजी 2 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान द्यावे। ITR भरणारे शेतकरी आणि मागील योजनांपासून वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांनाही नव्या योजनेत सामावून घ्यावे। सरकारने या मागण्यांवर तातडीने निर्णय न घेतल्यास राज्यव्यापी तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा तुपकरांनी दिला आहे। यावेळी शेतकरी चळवळीतील अनेक पदाधिकारी उपस्थित होते। अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्रुटी आहेत। यामध्ये अनेक जिल्हा बँकेनी, अनेक सोसायट्यांनी आणि अनेक नॅशनलाइज बँकांनी शेतकऱ्यांच्या परस्पर कर्ज पुनर्गठन केलेलं आहे। ज्या शेतकऱ्यांचं परस्पर पुनर्गठन झालं ते शेतकरी आता या कर्जमाफीत बसत नाही असं बँका सांगतात, पण शासनाचा GR आहे असं पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांचाही समावेश या कर्जमाफीमध्ये झाला पाहिजे। या अनुषंगानं आज बुलढाणा जिल्ह्यातल्या ज्या बँकांनी अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना अडचणी निर्माण केल्या त्याची तक्रार घेऊन आम्ही बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सगळे लोक आलो होतो। जिल्हाधिकाऱ्यांचा हा विषय मी लक्षात आणून दिला। त्यांनी सांगितलं की माझ्याकडे तक्रारी आल्या तर त्या तक्रारीच्या अनुषंगानं मी प्रत्येकाचं निरसन करीन। राज्य सरकारलाही आमचं सांगणं आहे की परस्पर ज्या बँकांनी पुनर्गठन केलं कर्जाचं त्या शेतकऱ्यांचाही समावेश या कर्जमाफीमध्ये करा। रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 नाही तर 2 लाख रुपयाचं अनुदान त्या ठिकाणी दिलं पाहिजे। जे शेतकरी ITR भरतात याही शेतकऱ्यांचा कर्जमाफीमध्ये समावेश केला पाहिजे आणि तिन्ही कर्जमाफीतून सुटलेले जे लोक आहेत त्याही शेतकऱ्यांचा कर्जमाफीमध्ये समावेश केला पाहिजे अशी मागणी या निमित्तानं जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आज आम्ही राज्य सरकारकडे केलेली आहे। सरकारला आमची विनंती आहे, या सगळ्या मागण्या जर का सरकारनं मान्य केल्या नाही तर येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये उभं राहील।